करोडोचे बजेट असलेल्या वसई विरार महापालिकेत भूमिपुत्र आदिवासी जगतायत अश्मयुगीन जीवन. भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे शहर म्हणजे वसई विरार. झपाट्याने वाढणारे शहर म्हणजे वसई विरार. शेकडो कोटींचे बजेट असणारी महानगरपालिका असणारे शहर म्हणजे वसई विरार. विकासाच्या नावाने बुलेट ट्रेन, अलिबाग कॉरिडॉर असे अनेक प्रकल्प जिथून जात आहेत ते शहर म्हणजे वसई विरार. वसई विरार महानगरपालिका दरवर्षी शेकडो कोटींचे बजेट मांडते. यात वसई विरार महापालिका क्षेत्राच्या लोकांना अनेक सुविधा देण्याचे वचन देते. पण आम्ही जे दाखवणार आहोत ते वास्तव भयानक आहे. वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी मध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गाला लागून स्थानिक आदिवासींचा पाडा आहे. या पाड्यात आदिवासींच्या अनेक पिढ्या जन्मल्या आणि इथेच मातीत संपल्या. बैलबुडा पाडा व पलाटपाडा तुंगारेश्वरच्या कुशीत असणारे निसर्गरम्य पाडे. या पाड्यात शेकडो वर्षांपासून राहणारे लोक व परिवार आहेत. आपलं नाव काय? मी नरेश नारायण पत्रे. जी मागे मूर्ती आहे ती कोणाची मूर्ती आहे? ती माझ्या आईच्या वडिलांची म्हणजे तुमच्या पणजोबाची मूर्ती आहे. आणि तिथे कधीपासून लावलेली आहे? ते होते तेव्हापासूनच आहे. म्हणजे तेव्हापासूनची आहे. म्हणजे तुम्ही इकडे स्थानिक आदिवासी आहात. आणि किती वर्ष झाले असतील तुम्हाला इथे राहून? माझा तरी जन्म झाला इकडे, त्यांचा आजोबांचा सुद्धा जन्म इकडेच झाला. आता तुम्ही वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राहतात बरोबर? वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातच राहतात ना तुम्ही? प्रभाग समिती कुठली येते इथे? पेलारची येते की वालीवची येते? वालीवची येते. तुमची जी आम्ही अवस्था बघितली इथे त्यानुसार तुम्हाला महापालिकेतून कुठल्या कुठल्या सोयी मिळालेल्या तिथे? कुठल्याच नाही. म्हणजे पाणी, रस्ता, गटर? पाणी नाही, वीज सुद्धा नाही. रस्त्याचे तर तुम्ही हाल बघितले असतील आता आल्यावर. तुम्हाला इकडे आता जंगलपट्ट्यात राहता, इथे लाईट नाहीये. म्हणजे इकडे लाईटचा आम्ही एकही खांबा बघितला नाही. त्याच्यामुळे काय त्रास होतो तुम्हाला? लाईट नाही त्याच्यामुळे काय त्रास होतो? त्याच्यामुळे असा त्रास होतो की आमच्या ज्या वायरी आल्या त्या खूप लांबून आल्यात. त्या बायचान्स पावसामध्ये जर तुटल्या विटल्या तर कोणाला बी करंट लागण्याचा नुकसान होऊ शकतं आणि जीवाचा धोका भरपूर आहे त्याच्यामध्ये. नाही, पण लाईटचा एकही खांबा नाहीये, उजेड नाहीये रस्त्यावरची, याला पण खूप. मग तो रात्री काळोखच असतो काही? त्या काळोखामध्ये इथे साप, विंचू, वन्य प्राणी येत असतील, त्यांच्यापासून धोका आहे. आणि त्याच्यापासून माझी सुद्धा एक मुलगी मेली, म्हणजे साप चावून. तुमची मुलगी किती वर्षाची होती? 7 वर्षाची होती. 7 वर्षाची तुमची मुलगी होती. ती कशामुळे गेली? सर्प चावून. सर्प चावून. उशीर झाला दवाखान्यात न्यायला. तर तुम्हाला रस्ता नाही त्यामुळे उशीर झाला. आणि काळोख होता त्यामुळे तिला तो सर्प. कालोख म्हणजे कालोखात आणि काही समजलंच नाही ना. नंतर मग उशिराने गेल्याच्या नंतर डॉक्टरनी सांगितलं काहीला सर्प चावला. मग इकडे तुम्ही पेशंट घेऊन जायचे आधी तर कशी घेऊन जायचे? चादरीत घेऊन जायचे? मोठा माणूस असला तर ती चादर पकडून त्याच्यात टाकून आणि असे घेऊन जातो. कारण इथे रस्ता नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला तो त्रास होतो. इकडे अँब्युलन्स येऊ शकत नाही. येऊ शकत. त्यामुळे तुम्हाला रस्ता, लाईट, पाणी ह्या तुमच्या मुख्य समस्या. हे सर्व लोक महानगरपालिकेचे रहिवासी असून वर्षानुवर्ष महापालिकेचे कर भरत आलेले आहेत. परंतु या स्थानिक आदिवासी बांधवांना महापालिकेने काय दिले? पाणी, रस्ता, गटार, विजेचे खांब, घरात वीज. अनेक वर्षांपासून महापालिकेचा टॅक्स भरत असून सुद्धा ह्या आदिवासी बांधव यांना सर्व गोष्टींपासून वंचित आहेत. तुमचं नाव काय? माझं नाव दीपाली अंधेर. दीपाली अंधेर. तुम्ही आदिवासी समाजाच्या. तुम्ही आता पाणी भरलं या खड्ड्यातून, या खड्ड्यातूनच पाणी पिता तुम्ही? हो, आम्ही तेच पाणी पितो. किती वर्षापासून हेच पाणी पिता? आमचा जन्म झाला त्याच वर्षापासून हेच पाणी पितो. तुमच्याकडे इकडे नळ नाही आहे का? नळ नाही. आता तुम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहता तरी सुद्धा महानगरपालिकेने कुठला नळ नाही दिलाय तुम्हाला? नाही, आम्हाला कुठलाच नळ नाही, कुठली सेवा नाही, म्हणजे हेच काहीच नाही दिलं. आणि तुम्ही किती वर्षापासून राहत असाल इथे?
माझा जन्म इथला आहे. तुमचा जन्म इथला आणि तुमच्या वडिलांचा वगैरे सगळ्यांचा? हो, सर्वांचा इथला आहे. म्हणजे तुम्ही इकडचे स्थानिक आहात? हा, मी इथलीच आहे. म्हणजे पाणी हे तुम्ही गढूळ पाणी पिता, हे लोक आजारी पडत नाही? तेच पितात, पोरं पण तेच पितात. पोरांना पण तेच पाजतात? आजारी पडत असतील? पडतात ना, ते नाईलाज आहे ना. किती वर्षापासून राहता इथे? इथे आता मला तर 4 वर्ष झाली लग्न होऊन. मी 4 वर्षापासून राहते. आणि तुमचे मिस्टर, तुमचे म्हणजे ते तुमचे लहान पती? म्हणजे त्यांचा जन्मच इथे. त्यांचा जन्म इथे, म्हणजे तुम्ही इकडचे स्थानिक आदिवासी आहात. आता तुम्ही खड्ड्यातून पाणी भरलं, हे पाणी कशासाठी भरलं तुम्ही? पिण्यासाठी. हे गढूळ पाणी तुम्ही पिता? हो, पितो. इकडे वसई विरार महानगरपालिका आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहता. त्या वसई विरार महानगरपालिकेने तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पाणी, पाण्याचं कनेक्शन वगैरे दिलंय का? काहीच नाही. काही दिलेलं काहीच नाही. नाही. आम्ही ह्यातूनच पाणी पितो. असं पाणी तुम्ही म्हणजे तुम्ही लग्न होऊन आल्यापासून 4 वर्षापासून तुम्ही पिता, हो. आणि त्याच्या अगोदर तुमचे पती, त्यांचे वडील सगळे हेच पाणी पित होते? हो, हेच. म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही हेच पाणी पितात. उन्हाळ्यात काय होतं? उन्हाळा जेव्हा होतो ह्याच्यातलंच पितो, आणि उन्हाळ्यात ना पूर्ण पाणी म्हणजे आटून जातं, काहीच नसतं त्याच्यात. मग त्यावेळी काय करतात? त्यावेळी काय नाही, थोडं थोडं तरी भरतो, नाहीतर मग लांब कुठेतरी विहीर म्हणजे बघतो, तिथून मग आणतो पाणी. पाण्याचे शोध घेतात. आता तुमच्या मागे एवढी इंडस्ट्री आहे, तुम्ही बघाल इथे इंडस्ट्रीमध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत. तिथे लाईट आहे, तिथे पाणी आहे, सगळ्या सोयी तिथे तुमच्या 10 फुटाच्या मागे आहे. आणि तुम्ही स्थानिक आदिवासी असून सुद्धा तुम्हाला ह्या सुखसुविधा तुम्हाला मिळत नाहीये, बेसिक पाणी मिळत नाहीये. त्याच्यावर काय बोलाल तुम्ही? का आता बोलणार, आता बोलण्यासारखं तर माझ्याकडे काहीच नाहीये. पण आता काय सांगू, आता ज्यांनी कोणी म्हणजे केलंय त्यांनी तरी म्हणजे दया तरी आठवून दिलं पाहिजे. अनेक वर्षांपासून महापालिकेचा टॅक्स भरत असून सुद्धा ह्या आदिवासी बांधव यांना सर्व गोष्टींपासून वंचित आहेत. प्यायला पाणी नाही, खड्ड्यातले अशुद्ध पाणी वर्षोनवर्ष पीत आलेले आहेत. उन्हाळ्यात या खड्ड्यांचे पाणी आटले की सुरू होते पाण्यासाठी पायपीट, घ्यावं लागतं विकत पाणी. या पाड्याचा पावसाळ्यात शहराशी संपर्क तुटतो. काही वर्षांआधी एक छोटासा बिनकामी निकृष्ट पूल महापालिकेने बनवून दिला, तो सुद्धा मोडकळीस आलेला आहे. पक्के रस्ते नसल्यामुळे चिखल माती तुडवत यांना आपली वाट शोधावी लागते. मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. एखादा आजारी रुग्ण हॉस्पिटलमध्ये न्यावयाचा झाल्यास चादरीत बांधून न्यावा लागते. बघा, आम्हाला येण्या जाण्याचा रस्ता नाही, सोय नाही. बघा कशी सोय आहे का? जंगलामध्ये राहतो, किती साप येतात, किती काय येतात तिथे. आम्हाला लाईट नाही, रस्त्याची सोय नाही. पाऊस आला तर विहिरीत जाईल का नाही? कुठून आम्ही जाणार? एखाद पेशंट असला तर आम्हाला चादरीत बांधून ना बोस्टा बांधून न्यायला लागतो. तिथे हॉस्पिटलमध्ये न्यायला रस्ता नाही, कुठून जाणार आम्ही? आम्ही काही इथे जनावर राहतो का? नाही, पाणी पियाला आम्ही उन्हाळ्याच्या खड्ड्यातला पाणी पितो. लक्ष देतात का? महानगरपालिका लक्ष देतात आमच्याकडे? कुठला आमदार येतो इथे बघायला? नाही येत कोण, लक्ष नाही द्यायला येत. किती जनावरा चावून, किती माणसा मेली, किती काय मेली, कोण येतं इथे बघायला? काय हालत झाले रस्त्याची, कोण बघतो का येऊन? ते पण बांधून दिलं नगरपालिकानी, ये असे खांबे काढून दिलेत ना, पाईप टाकून दिलेत. त्याच्यानी राहणार आहे का विहिरीत? तो तर पाऊस आला तर धुवून नेईल सर्व. पोरांना अंगणवाडीला जाय रस्ता नाही का, शाळेत जाय रस्ता नाही. कुठून जातील पोरा शाळेत बिलेत? मग सांगतात आदिवासींची पोरा शिकत नाही, कशी शिकणार शाळेमध्ये? आम्हाला रस्त्याची सोय नाही तर कुठून शिकणार? आदिवासींची पोरा कुठून शाळेत जातील? एखाद जर माहीत झालं ना, पाऊस लागला तर निघायला पण रस्ता नाही. कुठून नेणार? का इथेच ठेवणार? समशनामध्ये तर मोरे नाक्यावर जायला लागतंय. कोण इथं आमदार, कोण खासदार, कोण लक्षच नाही देत. त्यांची कामं शेठ लोकांची करतो आणि त्यांच्या खिशात पैसा दाबतो ना. गरीब लोक कोण पैसे देतात का? कोण नाही देत. शेठ लोक पैसे देतात त्यांना, तेव्हा ती त्यांची कामं करतात, त्यांचीच कामं करून घेतात ते लोक. एवढी माणसं गेली पण आदिवासींचा एक काम नाही केला कोणी. कारण नगरपालिकांनी काम नाही केला, कोणत्याच माणसांनी काम नाही केला. किती वर्ष झाली तुम्हाला? किती वर्ष झाली का? 5 पिढ्या झाल्या आमच्या. पण जो ब्रिज ग्रामपंचायत होती तवशी भांडतो मी, पण जो ब्रिज नाही अजून आम्हाला बांधून दिला ते लोकांनी. आता आमची 5वी पिढी चालली.
पण एखादी माणसाने कोणी हे नगरपालिकावालं किती निवडून आलं किती गेलं, पण एकाने पण ब्रिज नाही बांधून दिला. तुम्ही मतदान करता का? मतदान करता. मतदान केलं तर गाड्या घेणार दाराशी येतील, आमचे गाड्या नाही येत तरी पण आणतील ना, घुसवत येतील. तर ते टायमाला मतदान करायचं आहे ना. आम्हाला येते खोटा आरोप करतात. पाणी तुम्हाला देव, बोरिंग मारून देव. अजून एक बोरिंग नाही का, भाव नाही. खड्ड्यांचा खदूल पाणी पितो आम्ही, खदूल. याच्याने आदिवासी लोक बिमार पडतील का नाही पडतील. बाय लोकांच्या गलीला बोरिंग मारून दिलं ना. आदिवासी लोक मरता इकडे जंगलात. एकाने पण बोरिंग ने मारून दिला का खड्डाने वाकरून दिला. अनेक जंगली जनावरे यांच्या घराजवळ येऊन पाळीव प्राण्यांना उचलून नेत आहेत. 2 किलोमीटरवरून वीज यांना आणावी लागते. पावसाळ्यात या विजेच्या वायर तुटून अनेक लोकांना शॉक लागून दुर्घटना झालेल्या आहेत. यांच्या लहान लहान मुलांचे जीव धोक्यात टाकून हे लोक आपलं जीवन जगत आहेत. आधुनिक शहरात असणारे हे आदिवासी बांधव अश्मयुगीन जीवन जगत आहेत. आता आम्ही उभे आहोत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या, प्रभाग समिती Gच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या बैलगुडा पाडा आणि पलाटपाडा या आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही आहोत. मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे इथे समस्या आहेत. इथे या स्थानिक आदिवासींच्या अनेक समस्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रमुख समस्या जी आहे ती म्हणजे हे खड्ड्यातून पाणी पितात आणि वर्षानुवर्ष म्हणजे यांची 5वी पिढी 6वी पिढी इथे मी ऐकायला मिळते की तेव्हापासून हे राहतात, तेव्हापासून ते खड्ड्यांचं पाणी पितात. त्याचबरोबर इथे तुम्ही पाहत असाल तर पूर्ण इथे 100च्या वर घरं आहेत, परंतु एकाही घराच्या इथे तुम्हाला लाईटचा खांबा दिसणार नाही. इकडे लाईट नाहीये. लाईट सुद्धा यांना हायवेवरून म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटरच्या रेंजमधून यांना स्वतःची वायर टाकून इथे घरामध्ये लाईट आणावी लागते. परंतु इथे जे बेसिक लाईट हवेत, पोल हवे, खांबे हवेत, जेणेकरून रात्रीच्या अंधारामध्ये यांना दिसायला हवं, ते खांबे नाहीयेत. इकडे रोड नावाचा प्रकारच नाहीये. म्हणजे इथे तुम्ही पाहत असाल तर फक्त चिखल आणि माती आणि याच्यातूनच तुडवत हे लोक वसई विरार शहरामध्ये जातात, कामासाठी जातात. एखादा माणूस आजारी पडला असेल तर त्याला न्यायची व्यवस्था नाहीये, त्याला एखाद्या चादरीमध्ये इथे लपेटून ते नेतात. म्हणजे आम्ही पाहिलेलं होतं, आम्ही ऐकलेलं होतं की जव्हार मोखाडा वाडा या विभागामध्ये तिथे अशी परिस्थिती आहे. पण ज्या वसई विरार महानगरपालिकेचं बजेट 2700 करोड आहे, त्या वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती Gच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आदिवासी ज्यांचा अधिकार या भूमीवरती आहे, ज्यांचा अधिकार या जंगलावरती आहे, त्यांना साध्या सुविधा मिळत नाहीत. हे यांच्याकडून महानगरपालिका घरपट्टी वसुली करते, घरपट्टी भरतात. हे प्रामाणिक टॅक्स पेयर आहेत, पण ह्या प्रामाणिक टॅक्स पेयरला काही मिळत नाही. साधा बेंच सुद्धा इथे नाहीये. इथे लहान मुलांसाठी अंगणवाडी नाहीये, इथे रस्ता नाहीये, इथे पाणी नाहीये, इथे वीज नाहीये. मग आपण कुठे राहतोय? महापालिका क्षेत्र, आज आम्ही सांगतो की महापालिका खूप मोठी आहे, असं आहे तसं आहे, गुणगान गातो. एकीकडे अनधिकृत बांधकामांचं साम्राज्य उभं राहतं, त्यांना पाणी मिळतं, त्यांना गटर मिळतं, त्यांना रस्ता मिळतं, त्यांना लाईट मिळतं. पण या ज्या स्थानिक भूमिपुत्रांना अशा गोष्टींपासून वंचित राहावं लागतं. ही खूप शर्मेची बाब आहे. इथे लहान लहान मुलं खड्ड्यामधून पाणी पितात, त्या आजारी पडतात आणि त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. तरी सुद्धा महापालिका या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं. महापालिका फॉरेस्टकडे बोट दाखवतं, फॉरेस्ट महानगरपालिकेकडे बोट दाखवलं. अशा प्रकारचा हा खेळ सुरू आहे. इकडच्या अधिकाऱ्यांना अशा या लोकांची, म्हणजे जे गरीब लोक आहेत, कोणी वीटभट्टीवरती काम करतं, कोणी इंडस्ट्रीमध्ये काम करतं. आणि तुम्ही पाहाल इथे जवळच त्या घरांना लागून इंडस्ट्री आहे, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत आणि या इंडस्ट्रीमध्ये पाणी दिलं जातं, लाईट दिली जाते. मग माझे गरीब जे आदिवासी बांधव आहेत त्यांना ह्या गोष्टींपासून वंचित का ठेवलं जातं? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आज इकडे येण्याचं कारणच आमचं हे होतं की संपूर्ण वसईकरांनी, संपूर्ण वसई तालुक्यांनी परिस्थिती, वसई शहरामध्ये, महापालिकेच्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे हे लोकांना माहिती नसेल. आणि ते सुद्धा 1-1.5 किलोमीटर लांब आहे इथून प्रभाग समिती G, 1-2 किलोमीटर लांब असेल. त्या प्रभाग समिती Gच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे हे सगळं होतं आणि अशा प्रकारे यांना हाल अपेष्टा सहन करावे लागतात. हा आमचा जो संघर्ष आहे स्थानिक आदिवासींना घेऊन, जे आमचे बांधव आहेत त्यांना घेऊन आम्ही सुरू करणार आहोतच. परंतु मी सुज्ञ वसईकरांना सुद्धा प्रश्न विचारतो की आपण माणुसकीच्या नात्याने या गोष्टीकडे पाहावं आणि जेव्हा हे संघर्ष उभा करतील, जेव्हा महापालिकेच्या विरुद्ध हे शंड ठोकतील, त्यावेळी आम्ही यांच्या बरोबर असू, हा यांना विश्वास दाखवावा. येणाऱ्या काळामध्ये यांचा संघर्ष सुरू होणार आहे. मी सुद्धा पाठपुरावा करणार आहे, यांना महापालिकेला पत्र देणार आहे, त्याबरोबर फॉरेस्टला पत्र देणार आहे आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू की यांना रस्ता, पाणी आणि यांना वीज या बेसिक सुविधा
ज्या संविधानिक सुविधा आहेत, ज्या संविधानाने सांगितलेल्या आहेत की प्रत्येक व्यक्तीला या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजे, शिक्षा मिळाली पाहिजे, त्या गोष्टी यांना आम्ही देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि हा जो संघर्ष पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे त्यामध्ये मी सर्वांना सुज्ञ वसईकरांना विनंती करतो की त्यांनी या संघर्षामध्ये यावं. धन्यवाद. करोडोचे बजेट असलेल्या वसई विरार महापालिका क्षेत्रातील हे चित्र कधी बदलणार आहे?